सातारा जिल्ह्यातील कातकरी समाजासह इतर आदिवासी समाजापर्यंत पोहोचवून केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व यंत्रणांनी योगदान द्यावे असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले। जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानाअंतर्गत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते जोर तालुका वाई येथील आदिवासी बांधवांना विविध शासकीय योजनांचा प्राथमिक स्वरूपात लाभ देण्यात आला। या प्रसंगी वाईचे प्रांताधिकारी डॉक्टर योगेश खरमाटे, तहसीलदार सोनाली मिटकरी, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, तालुका वैद्यकीय अधिकारी सचिन पाटील, अविनाश ठुमरे यांच्यासह आदिवासी कल्याण व संवर्धन संस्थेचे पदाधिकारी तसेच जोर गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। जोर गावाला निसर्गाचं वरदान लाभलं आहे। या गावालगत 2 धरणं आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्यासाठी स्थानिक आदिवासी बांधवांनी पर्यटन विभागाच्या आई योजनेचा लाभ घेऊन होमस्टे, बोटिंग क्लब यांसह पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात। त्यातून या ठिकाणी निश्चितपणे मोठ्या संख्येने पर्यटक येतील असा विश्वासही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी व्यक्त केला। आदिवासी बांधवांनी पारंपरिक वाद्य वाजवून जिल्हाधिकारी यांचं स्वागत केले। यावेळी जिल्हाधिकारी यांनी आदिवासी ढोल वाजवत आदिवासी नृत्य केलं, तसेच आदिवासी महिलांसोबत रक्षाबंधनाचा सण केला साजरा करून आदिवासी पद्धतीचा भोजनाचा आस्वादही घेतला। शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे, सातारा। घर आयुष्यात एकदाच बनतं। सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्री यश वास्तु व ज्योतिष मार्गदर्शन, वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ञ श्री संतोष लवटे, संतनगर, लोहगाव, पुणे। संपर्क क्रमांक 97 64 65 91 33। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।